नमस्कार मित्रांनो. आज आपल्या ब्लॅक डायमंड गोवाची आपण छाटणी करतोय. कारण की झाडांची फक्त ग्रोथ झाली भरपूर, पण आपण त्याला जास्त ब्रांचेस नव्हत्या काढल्या. तर आज आपण ट्रायल बेसिसवर झाडांची छाटणी करू. मग आता ऑक्टोबर महिना आहे, नोव्हेंबर. आता जे फ्लावरिंग निघेल, काही फांद्यांना फ्लावरिंग निघालेलं आहे भरपूर. 2-3 ठिकाणी फळं पण सेट आहेत. पण आपण ट्राय करणार आहे की आता ह्या झाडांची छाटणी घेऊन नवीन फ्लावरिंग घ्यायचं. तरी काही फ्लावरिंग बघा, तुम्ही पाहू शकता, एक कळ्या उमलून गेलेल्या आहेत, काही बाकी आहेत उमलायच्या. तर अशी आपल्या झाडांची ग्रोथ पण मस्त आहे. आणि आपण जास्त कुठलीही खतं वापरली नाही, शेणखत आणि एकदा दोनदा फक्त बुरशीनाशक वगैरे मारलंय. तर एक 5-6 फुटांची झाडांची वाढ झालेली. एका झाडावर निमॅटोडचा अटॅक झाला होता, पण त्याला निमॅटोड शील्ड सोडून आपण ते पण कव्हर करून घेतलंय बऱ्यापैकी. त्याची वाढच थांबली होती पूर्ण. त्याला शेवटी मुळ्यांना 2-3 वेळा औषध सोडून आता झाडांनी पुन्हा ग्रोथ व्हायला स्टार्ट झाली. तर वेळेत जर आपण नियोजन केलं तर झाडांचं जाणं आपण वाचू शकतो. आता ही झाडं मी कट केले, ते काही झाडांचे शेंडे मारले, ते काही शेंडे ठेवले. ते आता याला परत नवीन फुटवा निघेल, त्याला कळी धारणा होईल. ह्या प्रकारे असा शेंडा मारून घेतलाय आपण. नवीन फुटलेल्या पानापासून 6 पानं सोडून जिथं काडी मजबूत झाली तिथं आपण शेंडा मारलेला आहे बरोबर. आता थोडक्यात इथं पहा, इथं 2 फुटवे फुटले, खाली 3रा फुटवा आहे, तरी झाडाची वर वाढ होती. तर तुम्ही इथून 1 2 3 4 5 6 6व्या पानावर जरी इथं शेंडा मारला तरी चालू शकतं. असं म्हणजे ह्या 2 फांद्यांना ज्या कळ्या निघणार आहेत त्यांना छान प्रकारे ग्रोथ करता येते. फळांची साईज चांगली होती. झाडांची कटिंग करून टाकली मी खाली. जेव्हा आता आपण फळं दाखवू, फळं पकडू झाडाला, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने आपण त्याला मशागत करून कुठली औषधं वापरणार, काय वापरणार, किती फळं धरणार, किती फ्रुटिंग येते, किती निघते. नवीन व्हरायटी महाराष्ट्रात अजून भरपूर ठिकाणी नाहीच आहे, जवळपास कोणाची मार्केटमध्ये फळं नाहीत अजून याची. झाडंही लाल आहेत आणि फळंही लाल आहेत आणि खायला पण एक नंबर आहे. पानांची साईज पण पाहू शकता तुम्ही, एकदम गोलची गोल, जबरदस्त आहे पानं. एकच फळ आलं तर आपल्याला, मागच्या वेळेस आपण त्याची टेस्ट घेतली ती व्हिडिओमध्ये पण टाकली होती. आणि आता दुसरं एक फळ आलंय, तुम्हाला दाखवतो मी. कसं आहे आपला ब्लॅक डायमंड. एकच फळ आलंय, त्याला मी फोम लावलाय आता. इथं कळ्या भरपूर निघाल्या. ते एकाच ब्रांचवरती जवळजवळ 8-10 कळ्या आहेत. तर सेटिंगचा प्रॉब्लेम नाही, कळ्या भरपूर निघतात. फक्त मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तर तुम्ही कुठलीही व्हरायटी नक्की आणू शकता आपल्या शेतात. मध्ये आपला कांदा आहे, कांद्याचं रोप होतं, ते थोडे कांदे लावले ते मध्ये. दोन 3 झाडांना जो निमॅटोडचा अटॅक होता तेवढे फक्त झाडं आपण कव्हर करून घेतलेली. आता त्यांची ग्रोथ चांगली चालू झाली. आता कशा पद्धतीने फुटवा निघतोय, किती दिवसात निघतोय, काळ्या किती दिवसात निघतात, ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. तोपर्यंत नमस्कार.